हॅलो. तर आज झाल्या होत्या मला 2 ऑर्डर. एक होता 1 kgचा आणि एक हाफ kgचा केक होता आणि दोन्ही पायनॅपल फ्लेवरमध्ये हवा होता. माझ्याकडे पायनॅपल फ्लेवर जो आहे तोही खूप जास्त जातो आणि कस्टमरलाही खूप आवडतो पायनॅपल फ्लेवर जास्ती करून. म्हणजे चॉकलेट नंतर तर पायनॅपलच माझे जास्त जात असेल. स्ट्रॉबेरी तर कधी कधीच असते ऑर्डर. आणि मँगो केक तर माझी एक फ्रेंड आहे, तो तिला आवडतो, म्हणजे त्याच्या घरी आवडतो मँगो फ्लेवर, सो मँगो तिच्यासाठी असतो. आणि बटरस्कॉच वगैरे हे बाकीचे जे फ्लेवर आहेत ते कधी कधीच जातात, पण जास्त करून पायनॅपल आणि चॉकलेट खूप जास्त जातात. तर मला एकदमच 2 केकच्या ऑर्डर आल्या होत्या आणि मला ऑर्डर आल्या मी लगेच कामाला लागले. पहिले बेस लावून घेतला. हाफ kgचा बेस पटकन तयार झाला आणि 1 kgच्या बेसला थोडासा वेळ लागला. तर 1 kgचा बेस होस तर मी हाफ kgचा रेडी करून घेतला आणि क्रमकोट करून ठेवला त्याला, कारण क्रमकोट करून ठेवला की मग पटकन सेट होतो आणि फिनिशिंग ही खूप लवकर होती. त्याच्यासाठी क्रमकोट करून ठेवावं लागतं. नंतर जे पायनॅपल फ्लेवर आहे तो जेवढा सेट होईल केक तो तेवढा खूप छान लागतो खायला. आणि एक म्हणजे फ्रेश तर ठीक आहे, पण जो राहिलेला केक असतो जो आपण नेक्स्ट डेला खातो तो अजून टेस्टी लागतो. तर मी ओव्हनमध्ये तर नाही, पण असे मोठे जे पातेले वगैरे असतात, हा गॅस मी सेपरेट केकसाठीच ठेवला आहे. माझे सगळे बेस त्याच्यामध्येच होतात. ते मोठ्या पातेल्यामध्ये म्हणजे जसे ओव्हनमध्ये बेस होतात सेम तसेच गॅसवरही होतात. सो मी ह्याच्यामध्येच बेस बनवते केकचे. त्याचा 1 kgचाही तयार झाला आहे. हाफ kgचा मी क्रमकोट करून फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवला होता आणि 1 kgचा बेस कट करून ठेवला होता. तोपर्यंत तो गार झाला. गरममध्ये तर मी कधीच करत नाही, कारण गरममध्ये केक केला की ती जी क्रीम असते जी आपण लेयर्समध्ये टाकतो ती मेल्ट होते आणि मग नंतर बेसची केकची जी हाईट असते ती कमी होते आणि ते आपल्याला नको आहे. सो गार झाल्यावरच मी शक्यतो कट करते आणि करायला घेते केक. त्याच्यानंतर हा जो केक आहे 1 kgचा, हा तुम्ही बघू शकता, ह्याची खूप मोठी हाईट होती. जर तुम्हाला बाहेर चुकूनही एवढा मोठा 1 kgचा केक नाही मिळणार. आणि होममेड केक शेवटी ते होममेड केकच असतात, क्लिनलीनेस वगैरे सगळं असतं. आणि नंतर ॲक्च्युली दोन्ही केक एकदमच चालते, सो मला कळत नव्हतं मी नक्की डिझाईन कशी बनवू. मी गुगलवर थोडे फोटोज बघितले आणि थोडीशी त्याच्यामधून आयडियाज घेतली. त्याच्यामधूनही थोडी आयडिया घेतली आणि थोडं माझ्या मनानेही त्याच्यामध्ये डिझाईन्स ॲड केली. त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही, माझा 1 kgचा केकही रेडी झाला आहे. तो मी फ्रीजमध्ये ठेवला आहे आता. आणि जो हाफ kgचा मी क्रमकोट करून ठेवला होता तो मी रेडी करायला घेतला आहे. सो मी आधी त्याला फिनिशिंग करून घेतली लाईट येलो कलरनी. फिनिशिंग झाल्यानंतर जो आपला ऑइलिंग ब्रश असतो, ऑइलिंग ब्रशने त्याला पूर्ण राऊंड टेक्स्चर दिला मी, ज्याने खूप छान लुक येतो. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. ही एक युनिक डिझाईन आहे, म्हणजे ज्यांना कोणाला ह्याच्याबद्दल माहीत नाही ते हे नक्कीच ट्राय करून बघू शकता. ऑइलिंग ब्रशने मी ह्याला फिनिशिंग दिली. त्याच्यानंतर वरती जो मी डिझाईन काढली आहे त्याला, हे बघा, मी फिनिशिंग दिली आहे त्याला. असे लाईन्स दिसतात आणि खूप सुंदर दिसतात. त्याच्यानंतर आता जे मी वरती डिझाईन काढते आहे राऊंडवाली, ते जे नोझल आहे ते 2Dचं नोझल आहे. ह्या नोझलने तुम्ही रोजही काढू शकता. खूप सुंदर रोज येतो, जे तुम्हाला पुढे दिसेलच. मी 1 kgच्या केकसाठी तो यूज केला आहे 2Dचा नोझल. आणि 2Dच्या नोझलने भरपूर डिझाईन्स होतात. मी सेपरेट त्याचाही व्हिडिओ तुम्हाला नक्कीच दाखवेल. आणि 1 kgचा केक तयार झाला. हाफ kgचा केक तयार झाला आणि मी 1 kgचा केक तयार करायला घेतला, जो मी सेट व्हायला ठेवला होता फ्रीजमध्ये क्रमकोट करून. आणि 1 kgचा केकला मी फिनिशिंग करून घेतली एकदम फेंट येल्लो कलरनी. त्याच्यानंतर थोडासा डार्क येल्लो कलर, मी क्रीम नाही बनवली पण पॅचुलावरच थोड्याशा क्रीममध्ये येल्लो कलर घेतला आणि त्यांनी राऊंड फक्त फिरून घेतलं. तुम्ही बघू शकता किती सुंदर टेक्स्चर दिसतं आहे. त्याच्यानंतर तसं झाल्यानंतर मी फिनिशिंग करून घेतली केकला आणि वरतून छोट्या ज्या स्पून असतात त्या स्पूनने मेसी डिझाईन करून घेतले, जे तुम्हाला लास्टला दिसेलच की मी कशी डिझाईन केली आहे त्याच्यामध्ये. आणि ह्याच्यानंतर मी तेच 2Dच्या नोझलनी रोज काढून घेतले 3 ते 4. आणि जे आपलं नोझल असतं ज्याने असं मोदकचा जो शेप असतो, ते मोदकच्या शेपच्या नोझलने मी जे डॉट असतात ते डॉट यूज केलेत. सो तुम्ही बघू शकता हा किती सुंदर झाला. हा 1 kgचा केक आहे, हा हाफ kgचा आहे आणि हे दोन्ही केक माझे तयार आहेत. नक्कीच सांगा कसं वाटलं. थँक्यू.